यापुढे पंचायत समितीमध्ये पाऊल ठेवू देणार नाही असं जाहीरपणे भाषणात बोलून आमदार बाबाजी काळे यांनी दिलेल्या आव्हानाला पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश राक्षे यांनी अवघ्या 48 तासात दिलं सडेतोड उत्तर। माजी सभापती अंकुश राक्षे यांची पंचायत समितीच्या राजा शिवछत्रपती सभागृहात बुधवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार बाबाजी काळे यांना थेट आव्हान देत केलेल्या आरोपांचं केलं खंडन। यावेळी जिल्हा परिषद सदस्य समीर सुपे, पंचायत समिती सदस्य श्रद्धा मांडेकर, शंकर कावडे, अश्विनी तरस, निखिल थोरवे आदींची उपस्थिती। यावेळेस विधानसभेच्या निवडणुका होत्या, ज्यावेळेस मी विधानसभेचा एक उमेदवार होतो, माघार घेण्याची विनंती करण्याकरता माझ्या ऑफिसला आल्यानंतर माझे पाय धरणारे त्यावेळेसचे आमदार नसतानाचे बाबाजी शेटकाळे मला आठवतात। त्यावेळेसची विनम्रता पायदर मी त्यांना म्हटलं, मी लहान कार्यकर्ते, माझे कशाला पाय धरता, माघार घ्यायची तर ती मी घेईन। कोणाला तरी खुश करण्याच्या नादात आमदारांची माजी आमदार, राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर खालच्या पातळीवर टीका। पण विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी माझे पाय धरण्यासाठी वाकलेले बाबाजी काळे आमदार झाल्यानंतर बदललेत। माझ्यावर आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या टीकेचा जाहीर शब्दात निषेध करत माजी सभापती अंकुश राक्षे यांनी आमदार बाबाजी काळेंना केले लक्ष्य। माझ्यावर केलेले खोटे आरोप सिद्ध करून दाखवा। पक्षनिष्ठा जिल्हा बँकेबाबतच्या विधानालाही दिलं उत्तर। तुमची आमदारकी येत्या 2-3 महिन्यात जाईल हे चित्र आम्हाला दिसतंय आणि म्हणून तुमची चिडचिड होतीये। तुम्ही याच्यावर बोलण्यापेक्षा तुम्ही काय भ्रष्टाचार तालुक्यात करताय, किती ठेकेदारांकडून तुम्ही टक्केवारीचा धंदा तालुक्यामध्ये चाललाय, याच्यावरती आम्हाला उगीच तोंड उचकटायची वेळ आणू नका। तुम्ही विकास कामांवरती बोला। माझी तुम्हाला पुन्हा एकदा कळकळीने तीच विनंती आहे। मला तुरुंगात पाठवायची भाषा करण्यापेक्षा स्वतःची आमदारकी वाचवा। तुमची आमदारकी 2-3 महिन्यात जाईल म्हणून तुमची चिडचिड होते असे म्हणून अंकुश राक्षे यांनी आमदार बाबाजी काळे यांना डिवचले। एवढेच काय तर तुमची ठेकेदारी, MIDCतले तुमचे उद्योग आणि टक्केवारीचा धंदा काढायला लावू नका। त्यापेक्षा तुम्ही विकास कामांवर बोला। तुमची मुलं काय करतात, पुतण्याचं काय चाललंय, MIDC मध्ये कोणाकडे हप्ते मागितले हे सगळं पुढील काळात बाहेर काढलं जाईल असे म्हणत अंकुश राक्षे यांनी आमदार काळे यांच्यावर सोडले बाण। पंचायत समिती इमारतीच्या प्रश्नांवर आमदार साहेबांचा अभ्यास कमी पडतोय। खोटं नाटं मांडून लोकांची दिशाभूल करू नका। तुमची सगळी अंडी पिल्ली माहीत आहे। तुम्ही कोणाच्याही नादी लागा पण माझ्या नादी लागू नका। ठाकरे गटाचे पंचायत समिती सदस्य फोडण्यासाठी एकटा अंकुश राक्षे प्रयत्न करीत नव्हता तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळेच प्रयत्नशील होते। एवढंच काय तर राष्ट्रवादी काँग्रेसचा सभापती होण्यासाठी अख्खी राष्ट्रवादी प्रयत्नशील होती आणि तुम्ही तुमच्या सदस्यांवर अविश्वास दाखवण्यात व्यस्त। आमच्या मागे अदृश्य शक्ती आहे हे मान्य आहे, मग ती अदृश्य शक्ती राष्ट्रवादी आहे की भाजप हे स्पष्ट करा। पाच वर्ष जपून राहा। तुमचे पंचायत समितीचे सदस्य कधीही फुटू शकतात। सदस्यच काय, सदस्यांचे कुटुंबीय, त्यांचे मित्र, कार्यकर्ते दररोज आमच्या संपर्कात। तुम्ही तुमचे सदस्य दाबून दडपून नेलेत। यापुढेही तुमची अडचण ठरलेली। तुम्ही तुमच्या सदस्यांना विश्वासात घेत नाही अशी सारीच दुखणी आम्हाला कळलीत। यामुळे शब्द जपून वापरा असा सल्ला अंकुश राक्षे यांनी अप्रत्यक्षपणे आमदार बाबाजी काळे यांना दिला। पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार बाबाजी काळे हेच अंकुश राक्षे यांच्या रडारवर। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराअंतर्गत खेड महसूल विभागाच्या कडूस मंडलाअंतर्गत येणाऱ्या 14 गावातील शेतकरी महिला, विद्यार्थी आणि नागरिकांच्या विविध शासकीय विभागाच्या वतीने शनिवार दिनांक 14 मार्च रोजी लाभार्थी निवडीसह दाखला वितरण होणार। चांडोली येथील रिद्धी सिद्धी मंगल कार्यालयात सकाळी 10 वाजता आमदार बाबाजी काळे, उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित राहणार असल्याची तहसीलदार प्रशांत बेडसे यांची माहिती। कडूसच्या मंडलाअंतर्गत विविध गावचे तलाठी, ग्रामसेवक, विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी शिबिराची सर्व तयारी केली पूर्ण। कडूस, गारगोटवाडी, तळवडे, वडगाव नजीक खेड, दोंदे, चांडोली, शिरोली, पिंपरी बुद्रुक, संतोष नगर, वाकी बुद्रुक, खरपुडी खुर्द, किवळे, चांदूस आणि कोरेगाव बुद्रुक या गावात व्हॉट्सअप ग्रुप, शालेय विद्यार्थी, ग्रामपंचायत आणि सोसायटी पदाधिकाऱ्यांमार्फत शिबिराची जनजागृती करण्यात आल्याची मंडलाधिकारी विद्या नांगरे यांनी कळवले।